CRT कॅन्डल रेंज थिअरी. ठीक आहे. आता पहा, जसं स्मार्ट मनी कन्सेप्ट एक असा वे आहे की आपण स्मार्ट वेनी प्राईजला काय करतो, रीड करतो, किंवा जी प्राईज ॲक्शन आहे त्या प्राईज ॲक्शनला थोडंसं ॲडव्हान्समध्ये म्हटलं की स्मार्ट पद्धतीने प्राईजला काय केलं जातं, रीड केलं जातं आणि प्राईज ॲक्शनला समजून घेतलं जातं. जिथं इन्स्टिट्यूटचा पूर्णपणे अभ्यास होतो किंवा इन्स्टिट्यूटच्या ज्या काही फुटप्रिंट आहे त्या ओळखल्या जातात स्मार्ट मनीमध्ये, ऑर्डर ब्लॉक, FVG, लिक्विडिटी ह्या कन्सेप्टवरती. CRT म्हणजे काय, कॅन्डल रेंज थिअरी. ठीक आहे. आता एक जी कॅन्डल तयार होते, ह्या कॅन्डलमध्ये चार गोष्टी असतात. प्रत्येक ग्रीन कॅन्डल असो, रेड कॅन्डल असो, कॅन्डलमध्ये चार गोष्टी असतात. एक म्हणजे कॅन्डलचा ओपन एरिया, त्यानंतर कॅन्डल एकतर हाय बनवते किंवा लो बनवते, आणि त्याच्यानंतर कॅन्डल होते क्लोज. कॅन्डल सर्वात प्रथम ओपन होते, ओपन झाल्यानंतर ती हाय बनवते किंवा लो बनवते, काहीही बनवलं अगोदर. ठीक आहे. त्याच्यानंतर ती लास्टला होईल क्लोज. अशा चार गोष्टी एका कॅन्डलमध्ये बनतात, ज्याला म्हणलं जातं OHLC, ओपनिंग हाय लो क्लोज, किंवा ओपनिंग लो हाय क्लोज. या पद्धतीने कॅन्डल सिंपल जी मुवमेंट आहे ती मुवमेंट करते. मग आता जी टाईम फ्रेम असेल 1 मिनिटाची असेल, 1 मिनिटामध्ये पण OHLC तयार होणार आहे. 5 मिनिटं असेल 5 मिनिटामध्ये तयार होईल, 15 मिनिटामध्ये 15 मिनिटात तयार होईल, 1 तासाची कॅन्डल असेल तर 1 तासामध्ये तयार होईल. पण प्रत्येक दिसणाऱ्या कॅन्डलमध्ये ह्या चार गोष्टी फिक्स असतात. आपल्याला आजच्या दिवसामध्ये कॅन्डल रेंज थिअरीला समजून घेण्या अगोदर, तिची डिस्प्लेसमेंट समजून घेण्या अगोदर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे OHLC काय नक्की, या ज्या चार गोष्टी आहे या चार गोष्टी नक्की काय आहे, किंवा कॅन्डल एक्झॅक्टली याच्यामध्ये करते काय. लोअर टाईम फ्रेममध्ये CRTला जर बघितलं तर CRTनुसार आपण एंट्री एक्झिट करतो. हायर टाईम फ्रेमनुसार जर बघितलं, CRT सांगते एक्झॅक्टली डिमांड कुठे, सप्लाय कुठे. ठीक आहे. हायर टाईम फ्रेमची डिस्प्लेसमेंट बघितली CRTची तर आपल्याला समजतं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं की नाही झालं आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला कॅन्डल रेंज थिअरीने समजतात. ठीक आहे. सर्वात मेन CRTचा पहिला जो बेस आहे ना, तो बेस आपण सगळे समजून घेऊया. बेसमध्ये पहिल्यांदा आपल्याला हे समजायचं आहे, एक जी तयार होणारी जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलमध्ये ज्या चार गोष्टी असतात, काय असतं, ओपनिंग असते, ओपनिंग नंतर कॅन्डल ओपन झाल्या एक तर लो बनवल किंवा हाय बनवल, काहीही बनवल. ठीक आहे. ओपनिंग नंतर हाय बनवला, सपोज हाय नंतर प्राईजने एक लो बनवला आणि लो नंतर कॅन्डल झाली क्लोज. या पद्धतीने या चार गोष्टी एका कॅन्डलमध्ये तयार होणार आहे. ठीक आहे. दोन टाईपचे कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतात, एक म्हणजे ग्रीन कॅन्डल आणि सेम एक म्हणजे रेड कॅन्डल. दोन टाईपचे आपल्याला कॅन्डल पाहायला भेटतात, एक म्हणजे ग्रीन आणि एक म्हणजे रेड. प्रत्येक तयार होणाऱ्या कॅन्डलमध्ये अजून दोन गोष्टी असतात, वीक. ठीक आहे. कॅन्डलमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतो, कॅन्डलमध्ये पाहायला भेटतो आपल्याला वीक. जो वीक सांगतो कॅन्डल कुठपर्यंत पोहोचली होती, कॅन्डल कुठपर्यंत गेली होती, कोणत्या प्राईसपर्यंत गेली आणि कसं रिजेक्शन भेटलं आणि त्याच्यानंतर प्राईस डाऊन आली की अप गेली. या गोष्टी आपल्याला समजता एका वीकमुळे. ठीक आहे. दोन कॅन्डल तुमच्या समोर, एक ग्रीन कॅन्डल आहे, एक रेड कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल बायर, रेड कॅन्डल सेलर. ही रेड कॅन्डल सांगते मार्केटमध्ये सेलर ॲक्टिव्ह आहे, ग्रीन कॅन्डल सांगते मार्केटमध्ये बायर ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता एक जी ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल तयार कशी होते, सर्वात मेन गोष्ट जी ग्रीन कॅन्डल आहे ही ग्रीन कॅन्डल तयार कशी होते पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया. तर पहा, एक जी ग्रीन कॅन्डल आहे ती तयार कशी होते, सर्वात प्रथम कॅन्डलची झाली ओपनिंग, नेर इथे कॅन्डल झाली ओपन. ठीक आहे. ही कॅन्डलची ओपनिंग आहे. ओपनिंग नंतर कॅन्डल थोडीशी डाऊन येते, तोपर्यंत कॅन्डल ही कलर रेड असतो पूर्णपणे. ओपन झाली, ओपन झाल्यानंतर कॅन्डल डाऊन आली, ओपनिंगच्या खाली आली म्हणल्यानंतर कलर कसा असणार आहे, रेड असणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित पहा, कॅन्डलने सर्वात प्रथम काय केलं, कॅन्डल प्रथम झाली ओपन. कॅन्डलची जी टाईम आहे ती टाईम आपण सर्वात पहिल्यांदा लिहून घेऊ. जी टाईम फ्रेम ही आहे 15 मिनिटाची टाईम फ्रेम. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये 12 वाजले, 12 वाजता 15 मिनिटाची कॅन्डल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कॅन्डल काय झाली, ओपन झाल्यानंतर कॅन्डलने बनवला एक लो, ओपन झाली इथे, नेर इथे.
ही जी लेवल आहे ही कॅन्डलची ओपनिंग आहे. ओपनिंग नंतर ती कॅन्डल आली डाऊन. डाऊन आल्यामुळे ती कॅन्डल आपल्याला दिसते रेड. ठीक आहे. अचानक बार आले, बारने पुश केलं प्राइसला आणि ओपनिंगच्या अप पाठवलं बारने प्राइसला. ओपनिंगच्या जशी प्राइस अप गेली कलर चेंज झाला. काय झालं, ओपनिंग नंतर कॅन्डलने बनवला एक लो आणि लो नंतर कॅन्डल गेली ओपनिंगच्या अबोव. ओपनिंगच्या अबोव गेली कॅन्डल या पद्धतीने अप चालली. ठीक आहे. इथपर्यंत कॅन्डल पोहोचली. अचानक सेलर आले, सेलरने पुन्हा सेल केला. आता कॅन्डल जेवढी डाऊन गेली होती तेवढा कॅन्डलमध्ये काय आहे, खाली वीक आहे. तो वीक काय सांगतोय, वीक सांगतोय की कॅन्डल तिथपर्यंत पोहोचली ह्या लेवलपर्यंत. डाऊन साईडचा वीक काय सांगतो, कॅन्डल इथपर्यंत आली होती, ओपनिंग नंतर इथपर्यंत आली, लो जो बनला ओपनिंग नंतर इथपर्यंत आली. अचानक बाहेर आले, बाहेरने अप पाठवलं कॅन्डलला. कॅन्डलच्या आतमधला वीक बिलकुल पण नाही दिसत. वीक फक्त इथे दिसला का, कारण ती ओपनिंगच्या खाली आल्यानंतर अप पण गेली. आता जशी कॅन्डल अप गेली एकदम हेल्दी आहे, स्ट्रॉंग आहे. अचानक सेलर आले, सेलरने केलं सेल. हळूहळू कॅन्डल थोडीशी डाऊन यायला लागली. जशी कॅन्डल डाऊन यायला लागली हळूहळू अप्पर वीक शो व्हायला लागला आपल्याला. अप्पर वीक दिसायला लागला आपल्याला कॅन्डलचा. हळूहळू प्राइस डाऊन आली. ठीक आहे. आणि नेर इथे येऊन कॅन्डल झाली सपोज क्लोज, कारण 15 मिनटं संपले. कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट ओपन होणार. 15 मिनटं इथे संपले. आता पहा ह्या कॅन्डलने काय केलं. सर्वात पहिल्यांदा कॅन्डल 12ला ओपन झाली. 12ला ओपन झाल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये कॅन्डलने एक लो बनवला. लो नंतर कॅन्डलने ओपनिंगच्या अबोव प्राइस सस्टेन झाली आणि पहिला बनवला. त्याच्यानंतर लगेच एक हाय आणि लास्टला 12-15च्या नियर कॅन्डल इथे झाली क्लोज. पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल ओपन झाली. ओपन नंतर लो बनवला. लो नंतर ती ओपनिंगच्या अप निघाली, तिने एक हाय बनवला आणि हाय नंतर कॅन्डल झाली क्लोज. एका ग्रीन कॅन्डलमध्ये OLHC या पद्धतीने बनतो. एक जी ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल कशी तयार झाली, ओपन होऊन लो बनवून अप गेली, हाय बनवला, त्याच्यानंतर नेरी ते क्लोज झाली. ठीक आहे. हे सिंपल ग्रीन कॅन्डलचं. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली घडतं काय, ती 1 मिनिटाची असू, 5 मिनिटाची असू, 15 मिनिटाची असू, 20 मिनिट असू, 30 मिनिट असू, 45 मिनिट असू, कोणती टाइम फ्रेम असू, यांच्यामध्ये घडतं काय, प्रत्येक कॅन्डलमध्ये ॲक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन बनतं. फरक फक्त एवढा आहे की लोअर टाइम फ्रेमचं पकडणं अवघड आहे, हायर टाइम फ्रेमचं पकडणं इझी आहे. कारण हायर टाइम फ्रेमचं पकडणं काय इझी आहे, कारण आपल्याला मार्केटचं प्रोफाईल समजतं, त्याच्यामुळे आपल्याला ते पकडणं खूप इझी जातं. ज्याला म्हणलं तर पहिली फेक मूव. यामध्ये मार्केटने काय केलं, या ग्रीन कॅन्डलमध्ये मार्केटला ऑलरेडी जायचं अप होतं. ठीक आहे. प्राइस अपच जाणार होती. ओपनिंग नंतर प्राइस पहिल्यांदा खाली आली, सेलर इन्व्हाइट केले आणि जशी ओपनिंगच्या अप जी प्राइस निघाली, रिअल मुवमेंट स्टार्ट झाली आणि प्राइसने एक रिअल मूव केला आणि लोकांना इथे ट्रॅप केलं या एरियामध्ये. ठीक आहे. आता आपण हे पुढे बघू की AMD सेटअप काय आहे. आपल्याला CRT मध्येच AMD शिकायचं आहे. ठीक आहे. आपल्याला का शिकायचं आहे, कारण टॅप अँड गो मिडल पॉईंट असेल CRTचा, प्राइस कशा पद्धतीने टॅप करायचे, कशी डिस्प्लेस होते, हे पाहण्यासाठी आपल्याला इथे शिकायचं आहे. ठीक आहे. एक ग्रीन कॅन्डल कशा पद्धतीने काम करते आपल्याला हे समजलं. आता आपल्याला पाहिजे एक रेड कॅन्डल. एक रेड कॅन्डल कशा पद्धतीने काम करते. ठीक आहे. सपोज साधी सिंपल गोष्ट, याच्या समोरच इथेच क्लोजिंग झाली होती कॅन्डलची. नेक्स्ट कॅन्डल क्लोजिंग समोर ओपन होते, सर्वांनाच माहिती आहे. ओपन झाली, क्लोज झाली, क्लोजिंगच्या समोर नेक्स्ट ओपन होईल, तिची ते क्लोज होईल, त्याच्यासमोर पुन्हा नेक्स्ट ओपन होईल. 12ला ओपन झालेली कॅन्डल इथे 12-15ला क्लोज झाली, 12-15ला नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली. ठीक आहे. 12-15ला नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली. कलर वगैरे सध्या काहीच नाही दिसत का, कारण हा कॅन्डलचा आहे ओपन एरिया. ठीक आहे. हा कॅन्डलचा आहे ओपन एरिया. आता रेड कॅन्डल पाहिजे आपल्याला. ग्रीन म्हटलं तर कॅन्डल काय करणार आहे, भले ती ओपनिंग नंतर अप जाऊ, ती डाऊन येईल, लो बनवल, त्याच्यानंतर अप जाईल आणि एंडला क्लोज होईल. ठीक आहे. आपल्याला रेड पाहिजे. रेड कशी बनते, ओपनिंग झाली कॅन्डलची. हा काय कॅन्डलचा ओपन एरिया, ही आहे कॅन्डलची ओपनिंग. ओपनिंग झाली, ओपनिंग नंतर कॅन्डल थोडीशी अप गेली.
कॅन्डल दिसाल कशी आहे, ग्रीन आहे. ओपनिंग नंतर कॅन्डल अप गेली. आता ही जी कॅन्डल अप गेली हिच्या आतमध्ये वीक आहे, जो दिसत नाही आपल्याला. या पद्धतीने कॅन्डलच्या आतमध्ये वीक आहे, जो दिसत नाही कोणालाच. का? कारण बॉडी पूर्णपणे हेल्दी आहे, अजून अपोजिट मुवमेंट झालीच नाहीये. ठीक आहे. ओपनिंगच्या अबोव गेली प्राइस. अचानक सेलर आले, सेलरने केलं सेल. जसा सेल मिळाला प्राइस हळूहळू थोडीशी डाऊन साईडला येणं स्टार्ट झाली. ठीक आहे. आणि जशी प्राइस डाऊन साईडला येणं स्टार्ट झाली, इथे मार्केटने क्रिएट केला एक हाय पॉइंट. इथे क्रिएट झाला मार्केटचा एक हाय पॉइंट. ठीक आहे. हळूहळू प्राइस अजून डाऊन यायला लागली, ओपनिंग पर्यंत पोहोचली. कॅन्डलचा कलर नाहीसा. ठीक आहे. कॅन्डलचा कलर दिसत नाही कारण ओपनिंगच्या खाली जाते, आता ती निगेटिव्हमध्ये जाते. आणि जशी ती निगेटिव्हमध्ये कन्वर्ट झाली कॅन्डल, तो जो ग्रीन कलर होता तो रेडमध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. ओपनिंगच्या खाली आली प्राइस, कलर रेडमध्ये कन्वर्ट झाला. आता ओपनिंगच्या खाली आल्यानंतर प्राइस सपोज इथपर्यंत ड्रॉप झाली. हा जो वीक आहे, हा वीक पूर्ण कॅन्डलच्या आतमध्ये जो दिसत नाही. का? कारण ओपनिंगच्या अप गेल्यानंतर जशी रिव्हर्स आली, अपोजिट मुवमेंट झाली, म्हणून अप्पर वीक दिसला. पण डाऊन साईडने अजून कोणत्याही प्रकारची अपोजिट रिॲक्शनच नाहीये. अचानक बाहेर आले, बाहेरने बाय करणं स्टार्ट केलं. डाऊन आलेली कॅन्डल हळूहळू अप जाणं स्टार्ट झाली. पण बायर एवढे नव्हते की कॅन्डलला ओपनिंगच्या अबोव घेऊन जातील. आणि शेवटी कॅन्डल झाली इथे क्लोज. काय झालं? कॅन्डलने ओपन हाय, त्याच्यानंतर बनवला लो, आणि त्यानंतर कॅन्डल झाली इथे क्लोज. रेड कॅन्डलने काय केलं? OHLC. आणि ग्रीन कॅन्डलने काय केलं? OLHC. ठीक आहे. जी रेड कॅन्डल होती, रेड कॅन्डलने काय काय कशा पद्धतीने फॉर्मेशन केलं? ओपनिंग हाय, लो आणि क्लोज. रेड कॅन्डलने काय केलं? ओपनिंग, लो, हाय आणि क्लोज. ठीक आहे. हे ग्रीन कॅन्डल आणि हे रेड कॅन्डल. आता पहा, ही जी ग्रीन कॅन्डल आहे आणि ही रेड कॅन्डल, यामध्ये अप्पर वीक आहे, लोअर वीक आहे, लोअर वीक आहे, अप्पर वीक आहे. बरोबर? आपल्याला आता बेसिक फक्त एवढं समजून घ्यायचं पहिल्यांदा की लोअर वीक कोणी बनवला ग्रीन कॅन्डलचा, अप्पर वीक कोणी बनवला, यांचा अप्पर वीक कोणी बनवला, यांचा लोअर वीक कोणी बनवला. ही जी ग्रीन कॅन्डल आहे, या ग्रीन कॅन्डलमध्ये ओपनिंग नंतर सेलर आले होते, प्राइस खाली आली, अचानक बाहेर आले. म्हणजे तो लोअर जो एरिया आहे ग्रीन कॅन्डलचा, हा लोअर एरिया बनतो एका बायरमुळे. जी ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डलचा लोअर एरिया बनतो एका बायरमुळे. आणि ग्रीन कॅन्डलचा एक हाय जो आहे, हा हाय बनतो एका सेलरमुळे. व्यवस्थित लक्षात घ्या. ग्रीन कॅन्डलचा लो बायरमुळे, ग्रीन कॅन्डलचा हाय हा सेलरमुळे. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. की एक ग्रीन कॅन्डलचा हाय आणि लो. आता भले ही कॅन्डल ग्रीन आहे, पण या ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोजिंगच्या अबोव जेवढा वीक आहे ना, या वीकमध्ये फक्त आणि फक्त सेलर आहे, आणि या वीकमध्ये फक्त आणि फक्त बायर आहे. हे बेसिक आपण समजून घेतलं. चला इकडे रेड कॅन्डल. बरं, इथे सेलर काय टॉपवरती आपल्याला ते पण समजून घ्यायचं आहे. ओपनिंग नंतर कॅन्डल खाली गेली, रेड होती. ओपनिंगच्या जशी अबोव आली, कॅन्डल इथपर्यंत पोहोचली. बाहेर तर ऑलरेडी होते. मग जसे सेलर आले, सेलरने प्राइसला खाली पुश केलं आणि कॅन्डलला क्लोज केलं. मग अप्पर साईडला लास्टला सेलर आले आणि सेलरला बाहेर कोणीच काढलेलं नाहीये. म्हणजे हा अप्पर एरिया सेलरचा आहे आणि हा बॉटम एरिया बाहेरचा आहे. ही पहिली गोष्ट समजली आपल्याला. सेकंड, ही रेड कॅन्डल, रेड कॅन्डलमध्ये पहा, ओपन झाली, हाय बनवला आणि प्राइस डाऊन आली. रियल जो कॅन्डलला जो सेल मिळाला ना, रियल सेल, तो इथेच मिळाला.
याच एरियामध्ये, आणि या सेलमुळेच मार्केटने एक स्ट्रॉंग सेल कॅन्डल बनवली आणि इथपर्यंत प्राइस आली लो बनवायला. पण लास्टला कॅन्डल क्लोज होण्या अगोदर बायरने इतका प्रेशर दिला की कॅन्डलला अप साईडला घेऊन गेले आणि कॅन्डलला केलं क्लोज. म्हणजे बायरने लास्टला मार्केटमध्ये फाईट केली. ओपनिंगला नाही, ओपनिंगला बायर प्राइसला अप घेऊन गेला पण सेलर विन झाला. पण लास्टला बायरने कुठेतरी फाईट केली आणि कॅन्डलची क्लोजिंग दिली. भले कॅन्डलची क्लोजिंग बायरच्या डायरेक्शनमध्ये नाहीये, पण क्लोजिंग ही बायरनेच दिली. ठीक आहे, क्लोजिंग अशी जर झाली असती आपण म्हणलो असं सेलरची क्लोजिंग आहे, पण क्लोजिंग भले बरं अशी असू, ती बायरचीच क्लोजिंग आहे. का? आणि इथपर्यंत प्राइस पोहोचली, शेवटी प्राइसला पुश केलं आणि बायरनेच क्लोजिंग दिली. मग जो लोअर वीक आहे रेड कॅन्डलमध्ये, हा वीक कोणाचा आहे? हा वीक बायरचा आहे. रेड कॅन्डलमध्ये लोअर वीक बनतो बायरमुळे, अप्पर वीक बनतो सेलरमुळे. ग्रीन कॅन्डलमध्ये लोअर वीक बनतो बायरमुळे, अप्पर वीक बनतो सेलरमुळे. ठीक आहे, चला फक्त एवढ्या डायग्राम काढून घ्या दोन. याच्यामध्ये काय लिहायचं आहे काय नाही सगळं मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे,
ठीक आहे, त्यामध्ये लिहून घ्या. जिथे ग्रीन कॅन्डलची जी डायग्राम काढली आहे त्याच्यामध्ये एका बुलिश ग्रीन कॅन्डलमध्ये लोअर एरिया हा बाहेरचा असतो, आणि अप्पर एरिया हा सेलरचा असतो. तयार होणाऱ्या ग्रीन कॅन्डलमध्ये फर्स्ट ओपनिंग नंतर जो लो बनतो, तयार होणाऱ्या ग्रीन कॅन्डलमध्ये ओपनिंग नंतर जो लो बनतो त्यामध्ये लोकांना ट्रॅप केलं जातं. ओपनिंगच्या अबोव जशी प्राइस जाते, प्राइसची रियल मुवमेंट स्टार्ट होते. ओपनिंगच्या अबोव जशी प्राइस जाते, प्राइसची रियल मुवमेंट स्टार्ट होते. आणि तयार होणारा अप्पर वीक हा प्रॉफिट बुकिंगचा असतो. चला आता तुम्हाला सिंपल हे समजून सांगतो नक्की ग्रीन कॅन्डल मध्ये काय तयार होतं. ठीक आहे, आता ही गोष्ट पहा व्यवस्थित. इथे एक्झॅक्टली घडतं काय, हा जो एरिया आहे इथे प्राइस झाली ओपन. ठीक आहे, फर्स्ट इथे प्राइस ओपन झाल्यानंतर प्राइस स्लोली पहिल्यांदा जाते लोअर टाइम फ्रेम मध्ये डाऊन. अचानक बाहेर येता प्राइसला ओपनिंगच्या अबोव पाठवतात. ओपन झाली, लो बनवला, ओपनिंगच्या अबोव गेली, प्राइस डाऊन येते. जी प्राइस ओपनिंगच्या अबोव गेली या लोअर एरिया कोणामुळे तयार झाला, बायरमुळे. प्राइस याच्यातली जी डिमांड असते त्या डिमांडला टॅप करते आणि फुल डे इथून त्या टाइम फ्रेममध्ये जी टाइम असेल त्या टाइम फ्रेममध्ये प्राइस वन साइड अप मुवमेंट करते आणि एंडला होते प्रॉफिट बुकिंग, ज्याच्यामुळे प्राइसमध्ये अप्पर वीक बनतो. आता या कॅन्डलची ओपनिंग कुठे झाली, इथे ओपन झाली. ओपन नंतर कॅन्डल डाऊन आली, रेड होती. अचानक डाऊन आल्यानंतर बाहेर आले, प्राइस अप गेले, ओपनिंगच्या अबोव कॅन्डल शिफ्ट झाली, कॅन्डल ग्रीन मध्ये. कॅन्डल इथपर्यंत पोहोचली, थोडी अगेन डाऊन आली, लोअर जो वीक बनला त्याच्यातून बाय ऑर्डर कलेक्ट केल्या आणि पूर्ण अप साइड. लास्टला सेलर आले, अगेन कॅन्डल इथपर्यंत येऊन झाली क्लोज. ही कॅन्डलची काय लास्ट क्लोजिंग. मग ह्या कॅन्डलमध्ये एवढा अप्पर वीक आणि हा लोअर वीक बनतो आणि कॅन्डलमध्ये एक्झॅक्ट हे घडतं एवढं की ओपनिंग नंतर फेक मुवमेंट, ओपनिंगच्या अबोव गेल्यानंतर फेक मुवमेंट मधून जो काही बाहेरचा इम्बॅलन्स आहे त्याला टॅप करणं आणि वन साइड एक रॅली देणं. आणि हीच गोष्ट कालच्या दिवसामध्ये बँक निफ्टीमध्ये घडली, जी चालू सेशनमध्ये मी तुम्हाला समजून सांगितली आणि एंडला तुम्ही त्याचा रिझल्ट बघितला. कालचा बँक निफ्टीचा चार्ट हा जो ट्रेड होता, हा ट्रेड ॲज इट इज सेम त्या पद्धतीने तयार झालेला आहे. ठीक आहे, थोडंसं क्लिअर दिसेल यासाठी ग्रीन कॅन्डलमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, सगळं रिमूव्ह करूया. वन डेची टाइम फ्रेम. कालची कॅन्डल कशी आहे, ग्रीन आहे. मग या कालच्या कॅन्डलचा ट्रेड आपण पकडू शकत नव्हतो का? हा ट्रेड जी एवढी मुवमेंट झाली हिला पकडू शकत नव्हतो का? पूर्ण पकडू शकत होतो. इवन आजचा पण ट्रेड पकडू शकत होतो. ठीक आहे,
कालचाही ट्रेड पकडू शकत होतो जो आपण पकडला, आजचाही ट्रेड आपण ओपनिंगमध्ये पकडू शकत होतो. ओपनिंग नंतर लो बनवला, ओपनिंग जशी अबोव गेली, इम्बॅलन्स टॅप करून ही प्राइसची पूर्ण मुवमेंट झालेली. आता कालचा फक्त ट्रेड बघूया, कालची मुवमेंट कशी झाली. साधी सिंपल गोष्ट, ठीक आहे. फक्त कालची मुवमेंट कशी झाली. ही ग्रीन कॅन्डल आहे, ओपन झाली, लो बनवला, हाय बनवला आणि कॅन्डल इथे क्लोज झाली. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट होऊया. ही कालची मुवमेंट, ठीक आहे. सोळा एप्रिल, 1 मिनिटाची टाइम फ्रेम. ओपन झाली, ओपन झाल्यानंतर पहिल्यांदी लो बनवला, ओपन झाल्यानंतर प्राइस डाऊन आली, ठीक आहे. तोपर्यंत अजून प्राइसमध्ये काहीच नाही. ओपन झाली, प्राइस डाऊन आली, स्लोली प्राइस अप गेली. अप कुठपर्यंत? ओपनिंगच्या अबोव. हा प्राइसचा होता ओपन एरिया. ओपन एरिया नंतर प्राइसने काय बनवला? खाली लो. हा काय बनला? प्राइसचा एक लो. आणि त्याच्यानंतर प्राइस हळूहळू ओपनिंगच्या अबोव गेली, वन साइड, ठीक आहे. मग जशी प्राइस ओपनिंगच्या अबोव गेली होती, आपण काय केलं होतं? प्राइसला ओपनिंगच्या अबोव गेल्यानंतर, ओपनिंगच्या अबोव गेली, थोडीशी डाऊन आली आणि हाय ब्रेक. स्ट्रक्चर प्राइसने इथपर्यंत क्लिअरली दाखवलं आपल्याला. त्याला जुडा स्विंग म्हणतात, ते सोडून द्या आयसीटी मॉडेलचं. आपल्याला फक्त कॅन्डल रेंज थेरी पाहिजे, ठीक आहे. आपल्याला फक्त डिस्प्लेसमेंटसाठी हायर टाइम फ्रेम ज्या प्ले करायचे विकली प्रोफाईलमध्ये, डेली प्रोफाईलमध्ये, त्यासाठी आपल्याला सीआरटी शिकायची डीपमध्ये. कॅन्डल ओपन झाली, ओपन नंतर कॅन्डल डाऊन आली, ओपनिंगच्या अप गेली, थोडासा पुल बॅक, त्याला ब्रेक आणि एक नवीन हाय. इथे फिक्स झालं की बुलिश मुवमेंट आहे. मग आपण काय केलं होतं? ओपनिंगच्या खाली, जशी ओपनिंगच्या खाली प्राइस गेली आणि त्याच्यानंतर जी ओपनिंगच्या अप निघाली, एवढ्या एरियामध्ये तयार झाली होती डिमांड. ऑलरेडी आता 1 मिनिटाच्या कॅन्डलच्या आतमध्ये प्राइस होती. आपल्याला इथे एक अशी गोष्ट हवी होती की जी गोष्ट सांगल की बाय ऑर्डर फिल होतील. डिमांड कशी सापडवली जाते? ऑर्डर ब्लॉकने. मग ओपनिंग एरियाच्या आतमध्ये ऑर्डर ब्लॉक कुठे आहे? इथे ऑर्डर ब्लॉक होता, एफव्ही होता, जो ऑलरेडी टॅप आहे. पण इथे तयार झालेला ऑर्डर ब्लॉक आणि एफव्हीजीला इकडे कोणीच टॅप केलेलं नव्हतं. मग इथे आपल्याकडे एक होती ऑर्डर ब्लॉक कॅन्डल जी टॅप नव्हती, ठीक आहे. एक ऑर्डर ब्लॉक कॅन्डल, आणि या ऑर्डर ब्लॉक कॅन्डलच्या एक्झॅक्ट अबो, याच्या आतमध्ये इनसाइड कॅन्डल, याच्या अबो काय होता? एक फेअर व्हॅल्यू गॅप. आणि हे सगळं ओपनिंगच्या आतमध्ये, ठीक आहे. ओपनिंगच्या आतमध्ये, ओपनिंग एरियाच्या खाली प्राइस आली, अप जी गेली, ओपनिंगच्या अबो जी गेली, त्याच्या आतमध्ये भेटलं. मग काय समजलं? कॅन्डलच्या जो वीक आहे, त्या वीकमध्ये ही रियल डिमांड आहे बाहेरची, आणि प्राइस अप जाऊन हे स्ट्रक्चर पुढे प्राइसने कंटिन्यू केलं. मग आपल्याला काल काय करायचं होतं? या पद्धतीने मार्किंग, बरोबर. एकदा प्राइस आली, अप गेली, दोनदा प्राइस अप गेली. मी इथून एकाला पण नाही म्हटलं इथून बाय मुवमेंट होईल, ठीक आहे, कोणाला असं नाही. मी कालच्या दिवसामध्ये काय केलं होतं? दोघांचा लो मार्क केला होता, ठीक आहे. ही एक इंड्युसमेंट आहे की बाहेरला अर्ली एंटर करणं एरियावरती. इथून बाहेर एंटर झाले, याचा 50%, ही जी डिमांड, जी कॅन्डल आहे, जी फक्त बॉडी जी तयार झाली, त्या बॉडीचा डॉट 50% मार्केटने अगेन टॅप केला. आणि जसा प्राइस टॅप करते, रियल बाईंग जी मुवमेंट असते प्राइसमध्ये, ती इथून आली प्राइसमध्ये, या एरियापासून. आणि जो स्टॉप लॉस होता काल आपला या पद्धतीने होता, आणि टार्गेट हा एरिया होता. आणि प्राइसची कालची मुवमेंट आहे या पद्धतीने. प्राइस 16 तारखेची प्राइस कुठे क्लोज झाली? ही 17ची ओपनिंग आहे आजची, आणि ही 16ची पूर्ण मुवमेंट आहे.
आता यालाच जर वन डे मध्ये जर बघितलं तर वन डे मध्ये ही कॅन्डल कशी दिसते आपल्याला, हे पहा ओपन, डाऊन साईडला फेक मुवमेंट, जशी याच्या अबोव गेली रिव्हर्स येते, टॅप करते आणि अप साईडला निघून जाते. ही जी कॅन्डल एक्झॅक्टली याच्यामध्ये काल काय घडलं, ही ओपन झाली इथे, ओपन झाल्यानंतर ही स्लोली डाऊन आली, ओपन झाली, ही कॅन्डल डाऊन साईडला आली इथपर्यंत, ओपनिंगच्या अबोव गेली, थोडीशी डाऊन येऊन जी ओपनिंगच्या अबोव जी डिस्प्लेस जी झाली ना, या लेग मधला इम्बॅलन्स टॅप केला आणि फुल डे प्राइस अप साईड राहिली. मग जी ग्रीन कॅन्डल बद्दल जे तुम्हाला सांगितलं की एक ग्रीन कॅन्डल काय करते, एका ग्रीन कॅन्डल मध्ये एक्झॅक्टली मुवमेंट कशी होते या पद्धतीने होते. सेम या डे मध्ये पण हेच मुवमेंट झाली. आजचा दिवस बघूया. नो 15 ओपन, थोडीशी अप साईडला प्राइस, डाऊन, लो ब्रेक नाही केला, हाय ब्रेक केला, ओपनिंगच्या अबो प्राइस आहे. ठीक आहे, जो लो बनला प्राइसचा तो फक्त एवढाच बनलेला आहे आज, कारण ओपनिंग नंतर प्राइस खाली आली, वीक बनवला, प्राइस अप साईडला निघून गेली. जो एकदम छोटा वीक बनलेला आज ओपनिंग नंतर, हे बा डेली टाइम फ्रेम मध्ये एकदम छोटा वीक आहे. फक्त 60 पॉईंटचा, आणि त्याच्यानंतर कॅन्डल ही अप साईडला, हे पहा ओपन, लो, कॅन्डल अप साईड, अगेन डाऊन येते, विकला टॅप केलं, प्राइस अप साईड, स्ट्रक्चर ब्रेक. आता प्राइस जी डाऊन येते, डाऊन येऊन प्राइस काय करणार, हा ऑर्डर फ्लो सोबत एफईजी ज्याच्या आतमध्ये, अगेन इथे टॅप आणि हाय ब्रेक पर्यंत प्राइसची सिंपल मुवमेंट. ठीक आहे, आता एक रेड जी कॅन्डल असते, या रेड कॅन्डल मध्ये एक्झॅक्टली काय घडतं, एक रेड कॅन्डल मध्ये काय घडतं, ओपनिंग, फेक मुवमेंट, ओपनिंगच्या खाली प्राइस येते, अप साईडला येऊन जो अप्पर वीक आहे यामध्ये रिअल सप्लाय तयार होतो, त्याला टॅप करते प्राइस, प्राइस डाऊन,
अचानक बाहेर येतात, प्राइस अप, नियर येते कॅन्डल क्लोज. एका रेड कॅन्डलमध्ये हे घडतं. ओपन हाय, प्राइस ओपनिंगच्या खाली, अप जाऊन प्राइस काय करते, हा जो वीक आहे या वीकचा जो लेग आहे त्या लेगमधून ऑर्डर टॅप, प्राइस डाऊन. ठीक आहे. मग आता एक व्यक्ती म्हणन हे किती सोपं आहे की आम्ही दररोज या पद्धतीने करू, ओपनिंग बघू, ओपनिंग नंतर आम्ही बघू मार्केट कुठे जाते आणि त्याच्या अपोजिट प्ले करू. हे जर एवढं इझी असतं तर डेली सगळ्यांनी ट्रेड पकडले असते. मार्केट पण एवढं हुशार आहे. ओपन होतं, ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा हाय बनवतं, म्हणजे कॅन्डल कशी असते, एकदम ग्रीन असते. ग्रीन तयार झाली कॅन्डल, ओपन, ओपन नंतर हाय बनवला, ओपनिंगच्या कॅन्डल खाली येते, कॅन्डल कलर झाला रेड, कॅन्डलमध्ये तयार झाला हा वीक अप्पर साईडला. आता एक व्यक्ती काय ठरवतो, काल हे शिकलाय तो, ओपन हाय, ओपनिंगच्या खाली लगेच सप्लाय टॅप आणि प्राइस डाऊन. तो याच पद्धतीने पाहतो की ओपन झाली, अप गेली होती, आता खाली आली, आता लोअर टाइम फ्रेममध्ये सप्लाय पेन आणि फुल डे मी डाऊनसाठी ट्रेड पकडेल. पण प्राइस एवढी हुशार की ओपन झाली, हाय बनवला, त्याच्यानंतर थोडीशी डाऊन येते, अगेन अप साईड पूर्ण मुवमेंट करते आणि डे एंडला कॅन्डलला ग्रीन बनवून टाकते. जे आत्ताच्या बँक निफ्टी चार्टवरती आहे. ओपन झाली, छोटा वीक बनवला, हाय बनवला, डाऊन आली, आणि जर तीच ओपनिंगच्या खाली आली, पूर्ण लोच्या खाली, तर ती पूर्ण रेडमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मग इथं तर प्राइस ट्रॅप करते या गोष्टींमध्ये. मग हे जे ट्रेड आहे ओपनिंग नंतर जे पकडले जातात, हे कधी पकडले जातात, जेव्हा आपल्याला मार्केटचं प्रोफाईल समजतं की आता मार्केटचे 2-3 दिवस हे पुढचे अप साईडला आहे, तिथून ट्रेड पकडणं खूप इझी होऊन जातं आपल्याला प्रोफाईलमध्ये. ठीक आहे. आपल्याला फक्त काय समजून घ्यायची आहे, कॅन्डल थिअरी समजून घ्यायची आहे, कॅन्डलची रेंज समजून घ्यायची आहे की एक कॅन्डल मुवमेंट कशी करते, एका कॅन्डलमध्ये काय घडते, एका कॅन्डलमध्ये एवढ्या गोष्टी घडतात. आणि लोकांनी ही सायकल पकडू नये कॅन्डलची. या जर सगळ्यांना किंवा मार्केटमध्ये अशी गोष्ट घडलीच नसती तर ही सायकल पूर्ण ॲज इट इज आल्गोमध्ये गेली असती, डेली याच्यावरती आल्गो ट्रेड झाले असते किंवा सिंपल याच्या स्क्रिप्ट तयार झाल्या असत्या. पण मार्केट मेकर पण एवढा हुशार आहे की एक दिवसामध्ये ही मुवमेंट घडते तर दुसऱ्या दिवसामध्ये ही मुवमेंट घडते, 2 दिवस कंटिन्यू ह्या मुवमेंट घडतात, 2 दिवसानंतरच एक मुवमेंट ही घडते, 2 दिवस ही मुवमेंट घडेल, तिसऱ्या दिवशी ही मुवमेंट घडेल. मग कंटिन्युअसली ही मुवमेंट रिपीट होत नाही. ठीक आहे. मार्केट बोथ साईडला ट्रॅप करतं. कधी कधी तर मार्केट ओपन झालं, अप जाईल, ओपनिंगच्या नेर येईल, डाऊन जाईल रेडमध्ये, पुन्हा ओपनिंगच्या नेर येईल, पुन्हा कॅन्डल अप जाईल आणि शेवटी डेमध्ये नेर इकडे कुठेतरी कॅन्डल क्लोज होईल. जे म्हणतो आपण साईडवेज डे झाला पूर्ण. जे SSL BSL दोन्ही कलेक्ट करते प्राइस पूर्ण डेमध्ये आणि नेर कॅन्डल क्लोज होते. मग त्या दिवसांमध्ये मार्केट अशा मुवमेंट करतं. ठीक आहे. हे प्रोफाईलमध्ये समजेल आपल्याला की कोणत्या दिवसामध्ये आपल्याला ह्या मुवमेंट पाहिजे आहे आणि कोणत्या दिवसामध्ये अशा मुवमेंट आपल्याला भेटतील. फक्त एक गोष्ट आपल्याला कॅन्डल रेंज थेरीमध्ये पहिली ही पाहिजे होती की एक ग्रीन कॅन्डल आणि ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये तयार होणारा वीक, यामध्ये बायर कुठे आणि सेलर कुठे, सेकंड डे प्ले करण्यासाठी. ही भले 4 आवरची कॅन्डल असू, 15 मिनिटाची असू, 1 आवरची असू, या ग्रीन कॅन्डलमध्ये बायर बॉटमला आहे आणि सेलर हे टॉपला आहे. एक रेड कॅन्डल या रेड कॅन्डलमध्ये जर रिअल सप्लाय जो मिळत असेल प्राइसला तो या अप्पर एरियामध्ये इथं असतात मेन सेलर आणि लास्टला इथे असतात बायर. ठीक आहे.
जो टॉप बनतो हा टॉप कोणामुळे तयार होतो? सेलरमुळे. कारण कॅन्डल ओपन झाली, लो बनवला, अचानक बाहेर आले, प्राइसला अप पाठवलं, प्राइस अप केली, लास्ट सेलर कॅन्डल क्लोज. कॅन्डल ओपन झाली, अप गेली, रियल सेल प्रेशर मिळाला, प्राइस डाऊन, अचानक बाहेर आले, प्राइस अप साइडला. ठीक आहे. आता पहा, सपोज ही 1 आवरची कॅन्डल आहे. ही 1 आवरची कॅन्डल पुढच्या 1 आवरच्या कॅन्डलला ठरवते की कॅन्डल अप जाईल की कॅन्डल डाऊन जाईल. ठीक आहे. ही रेड कॅन्डल सपोज 1 आवरची आहे. ही 1 आवरची रेड जी कॅन्डल आहे हिच्या क्लोजिंग समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन होणार. एकदम स्ट्रॉंग रेड कॅन्डल तयार झाली म्हणजे बिलकुल पण नाही की पुढची कॅन्डल सेलच करेल. पुढची कॅन्डल इथपर्यंत येऊ शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिल्यांदा हे समजून घेऊ. या कॅन्डलमध्ये आपल्याला समजलं बाहेर कुठे, सेलर कुठे, सगळ्या काही गोष्टी समजल्या. आता मेन गोष्ट कॅन्डलची, हा एरिया ते जो लो एरिया असतो. ठीक आहे. हाय ते लो, हा कॅन्डलचा हाय मार्क केला आणि हा कॅन्डलचा लो मार्क केला. या कॅन्डलचा 50% डिसाइड करतो पुढच्या कॅन्डलला. सेम ग्रीन कॅन्डलमध्ये पण ही ग्रीन कॅन्डल जी आहे हिचा 50% डिसाइड करतो पुढच्या कॅन्डलची मुवमेंट. सर्वात प्रथम रेडचं बघूया. जर मार्केटला डाऊन साईडला जायचं आहे, कंटिन्यूज करायचा हा फॉल, तर मार्केट ह्या फॉलला कशा पद्धतीने कंटिन्यू करतं? प्राइस ओपन होते, ओपन झाल्यानंतर प्राइस एकतर अप जाईल किंवा डाऊन जाईल. ठीक आहे. ओपन झाली, प्राइस डाऊन येते. आता जो लोअर वीक आहे पहिल्या कॅन्डलमध्ये, हा वीक कोणामुळे तयार झालेला आहे? बायरमुळे तयार झालेला आहे. लोक कसे फसतात कॅन्डलमध्ये ते समजून सांगतो. ठीक आहे. जे समजून सांगितलं तुम्हाला, मार्केट एक कॅन्डल कशी तयार करतं, पण त्या कॅन्डलमध्ये कसं फसवलं जातं ते इथे समजल. ही प्रिव्हियस सेल कॅन्डल आहे, स्ट्रॉंग सेल कॅन्डलचा लास्ट एरिया कोणाचा आहे? बाहेरचा आहे. कॅन्डल ओपन झाली, ओपन झाल्यानंतर कॅन्डल डाऊन आली. लास्ट एरिया कालच्या कॅन्डलचा होता बाहेरचा, बाहेरने काल क्लोजिंग दिली होती. हा जो वीक आहे या वीकमध्ये प्रेशर मिळाला बायचा, ज्याच्यामुळे आजची कॅन्डल ओपन जी झाली होती, जी ओपनिंगच्या खाली आली होती, या कालच्या प्रेशरमुळे ती जाती ओपनिंगच्या अबो गेली. ओपनिंगच्या अबो कॅन्डल ग्रीनमध्ये आपल्याला या पद्धतीने दिसते आणि कॅन्डलमध्ये अगेन तयार होतो खाली एक वीक. आता एक व्यक्ती काय म्हणतो, मार्केट ओपन झालं, ओपनिंगच्या खाली गेली, ओपनिंगच्या अप आली, आता इथून बायचा ट्रेड पकडू आणि पूर्ण दिवस अप साईडला राहू. कॅन्डल ओपन झाली, ओपन होऊन खाली गेली, जेव्हा रेड होती, ओपनिंगच्या अबो आली. का अबो आली? कालच्या दिवसाच्या लोअर वीकमुळे. कारण लोअर वीकमध्ये असते CRTची डिमांड. जी डिमांड भेटल्यामुळे मार्केटने आज काय केलं? ओपनिंगच्या अबो मुवमेंट केली. ओपनिंगच्या अबो मुवमेंट झाली, प्राइस डायरेक्टली वन साइड अप केली. कुठपर्यंत? कालच्या कॅन्डलच्या 50% पर्यंत. जर कॅन्डल कालच्या 50%च्या अबो जाऊन जर क्लोज झाली, सपोज हे डेली टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर आहे कालचं. डेली टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरमध्ये आपण 15 मिनिटाचं पाहतोय. 15 मिनिटामध्ये ओपनिंग नंतर मार्केट खाली आलं, ओपनिंग नंतर अप गेलं आणि कालच्या 50%च्या अबो 15 मिनिट क्लोज झाली, तर हाय चान्सेस की प्राइस डाऊन येईल. या पद्धतीने ओपनिंगच्या खालचा एरिया टॅप करल आणि अप साइड राहील. पण जर कॅन्डल 50%ला रिजेक्ट झाली तर मार्केट इथून अगेन काय करणार? रिव्हर्स मुवमेंट. आणि जो सेल होता या कालच्या दिवसाच्या स्ट्रॉंग सेलला 50% पासून कलेक्ट करणार प्राइस
आणि सेलला पुढे कंटिन्यू करणार. मग या व्यक्तीचा चार्ट कसा दिसणार आहे किंवा या व्यक्तीची मुवमेंट कशी दिसणार आहे? ओपन झाली ती कॅन्डल, पहिल्यांदा डाऊन आली, अप गेली इथपर्यंत, ठीक आहे, आणि या पद्धतीने मूव्ह झाली. त्याला समजलंच नाही नक्की कॅन्डलने केलं काय. कालच्या दिवसाची जी कॅन्डल होती त्या कॅन्डलचा पूर्ण सप्लाय ओरिजिनल अबोव पडलेला आहे आणि 50%च्या नियर आहे, ठीक आहे. आज ओपन झालेली जी कॅन्डल होती जी डाऊन येऊन जी अप गेली, ही अप का गेली? कालच्या कॅन्डलची जी क्लोजिंग झाली लास्ट, ती क्लोजिंग दिली बायरने आणि ह्या कालच्या क्लोजिंगच्या बारमुळे आज कॅन्डलला पुश भेटला. ओरिजिनल मुवमेंट झालीच नाही काही मार्केटमध्ये. बरं, तिला ओरिजिनल कधी म्हणलं असतो? जर या 50%च्या अबोव या पद्धतीने ही कॅन्डल अशी डिस्प्लेस झाली असती तर. जर अशी 15 मिनिटाची, 5 मिनिटाची, 3 मिनिटाची एक पूर्ण रॅली डाऊन आलेली, अप जी गेली आणि 50%च्या अबोव कालच्या कॅन्डलचा क्लोज आहे, मग चान्सेस होते की प्राइस डाऊन येईल, इथे टॅप कर आणि इथून अप साईडला मुवमेंट करायला लागेल. पण मार्केट इथपर्यंत गेलं आणि इथूनच रिव्हर्स झालं. मग आता प्राइसने काय केलं? पहिल्यांदा डाऊन आली, डिमांड घेतली इथली, ही डिमांड कलेक्ट करून प्राइस अप गेली आणि ह्या कलेक्ट झालेल्या डिमांडमुळे अप्पर सप्लाय टॅप झाला आणि अप्पर सप्लाय टॅप करून प्राइस डाऊन साईडला. ओपनिंग नंतर जो लो तयार झाला त्या लोच्या खाली. मग अशा केसमध्ये काय होतं? जो अप्पर लेग आहे या अप्पर लेगमध्ये सापडवला जातो सप्लाय आणि ती कॅन्डल अप येते, याला टॅप करते आणि त्या पर्टिक्युलर डेमध्ये अगेन डाऊन साईडला. सगळं घडतं पूर्णपणे कॅन्डल स्टिकमध्येच, कॅन्डल रेंज थेरीमध्येच. A to Z गोष्टी. ऑर्डर ब्लॉकवरती ट्रेड करायचं आहे, पण कुठे करायचं आहे? जर मला CRT समजली तर मला समजलं नाही ते ऑर्डर ब्लॉक प्ले करायचं आहे. जर मी एवढीच मुवमेंट बघतोय आणि इकडे प्ले करण्यास ट्राय करतो, मी फसणार आहे. जर रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, जी लेवल सांगेल त्या लेवलला प्राइस मुवमेंट करते. त्याचं रिझन हेच आहे की CRT डीपमध्ये शिकलेलो आहे मी, किंवा CRT पूर्ण डीपमध्ये माहिती आहे. मी मागच्याही सेशनमध्ये का म्हटलं होतं मी, 45 मिनिटाच्या 3 कॅन्डल क्लोज झाल्यानंतर पुढच्या कॅन्डल लगेच बायची सेलची ऑपॉर्च्युनिटी भेटतेच आपल्याला. ती याच्यामुळे की प्रत्येक कॅन्डलला मी रीड करतोय, कॅन्डलमध्ये फॉर्मेशन रीड करतोय आणि त्याच्यानंतर नवीन जी कॅन्डल ओपन होते त्या कॅन्डलला मी प्ले करतो. ठीक आहे, आपल्याला याला कसं प्ले करायचं काय आपल्याला काहीच नाही पाहिजे सध्या तरी. मी फक्त CRT तुम्हाला बेस समजवत आहे. बेस काय समजत आहे? कॅन्डलचा तुम्हाला हे समजून सांगायचं आजच्या सेशनमध्ये मला की एक रेड कॅन्डलमध्ये लोअर एरिया बायरचा असतो, 50% या सेलरचाच असतो आणि अप्पर एरिया पण सेलरचा असतो. ग्रीन कॅन्डलमध्ये 50% आणि लोअर एरिया पूर्ण बायरचा, अप्पर एरिया फक्त सेलरचा आहे. आणि जी ट्रॅपिंग होते ती ट्रॅपिंग याच पद्धतीने होते. एक ग्रीन कॅन्डलमध्ये कसं ट्रॅप केलं जातं? कॅन्डल ओपन झाली, डायरेक्टली वन साईड 15 मिनिटाचे, जर सपोज आता स्ट्रक्चर वाईज आपण नाही पाहत किंवा आपण टाईम फ्रेम अलाइनमेंट वगैरे काहीच नाही पाहत, किंवा आपल्याला CRT मॉडेल पण नाही शिकायचे. फक्त एक समजून सांगतो, सपोज 1 डेची टाईम फ्रेम आहे किंवा 4 आवरची टाईम 4 आवरची एक ग्रीन कॅन्डल आहे, ठीक आहे. ही 4 आवरची ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, पुढे 4 आवरची नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली आणि मी 3 मिनिटाची टाईम फ्रेम लावली, ठीक आहे. 3 मिनिटामध्ये पुढची कॅन्डल ओपन झालेली, अप गेली, अगेन कॅन्डल अप गेली 3 मिनिटाच्या, ठीक आहे. ही 4 आवरची कॅन्डल आहे, 4 आवरची पूर्ण कॅन्डल आहे अशी क्लोज आहे आणि इथे क्लोजिंग समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली 4 आवरची. पहिले 3 मिनिटाची मुवमेंट, दुसरा 3 मिनिटाची मुवमेंट. जर ही कॅन्डल 3 मिनिटामध्ये अशी जाऊन क्लोज होत असेल तर चान्सेस आहे की प्राइस अप साईडलाच राहील. पण 3 मिनिटामध्ये जी प्राइस अप गेली, ही प्राइस या पद्धतीने अप गेली, हाय स्वीप केला, कॅन्डल डाऊन आली. अलाइनमेंट की वगैरे काहीच नाही सांगितली, ठीक आहे सध्या. आणि या पद्धतीने कॅन्डल डाऊन साईडला निघाली. आता ओपनिंगच्या खाली प्राइस आली, 4 आवरची कॅन्डल ओपनिंगच्या खाली आलेली, ठीक आहे. ही जी कॅन्डल आहे ही जी अप जाऊन आली, ही इथला सेल ऑर्डर कलेक्ट करून आली, ज्याच्यामुळे ही काय झाली, डाऊन साईडला मूव्ह झाली. पण त्या सेल ऑर्डर कलेक्ट झाल्यामुळेच मार्केट काय करतं, या 50%च्या बाय ऑर्डर अगेन एक्झिक्यूट करतं आणि इथून अगेन प्राइस अप साईडला
मुवमेंट करते. जी 4 आवरची जी कॅन्डल होती पुढची ती या पद्धतीने डिस्प्लेस होते. गेली कॅन्डल कुठे? हायच्या अबो. आणि आता प्राइस डाऊन साईडला येईल, एरिया टॅप करल आणि वन साइड पूर्ण दिवस अप राहील. हे सगळे मॉडेल आहे CRTचे जे आपल्याला शिकायचे टॅप अँड गो मध्ये. ठीक आहे, आत्ता आपल्याला ते टॅप अँड गोचं काहीच नाही पाहिजे. आपल्याला ओनली एकच गोष्ट पाहिजे आत्ता, की डिस्प्लेसमेंट CRTची कशी होते, आपल्याला एंट्री कशी घ्यायची PY वरती. ठीक आहे, आपण CRT का स्टार्ट केली? फक्त याच गोष्टीसाठी की आपल्याला डिमांड सप्लाय मधल्या एंट्र्या कशा पकडायच्या, ऑर्डर ब्लॉकच्या एंट्र्या कशा पकडायच्या, FCGच्या एंट्र्या कशा पकडायच्या, लिक्विडिटी ग्राफच्या एंट्र्या कशा पकडायच्या आहे, ज्या आपण SMC मध्ये शिकलोय त्या गोष्टींसाठी फक्त आपल्याला CRTचा बेस प्ले करायचा आहे. त्यानंतर CRTचे जे मॉडेल आहे ते आपण डीप मध्ये प्ले करणार. ठीक आहे, सिंपल फक्त एवढ्या दोन गोष्टी लक्षात घ्या, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डलच्या. चला आता मेन गोष्ट जे आपल्याला पाहिजे आहे एंट्री आणि एक्झिट साठी, ना आपण हॅमर पाहणार आहे, ना इन्व्हर्ट हॅमर पाहणार आहे, ना एंगुलफिंग अशा टाईप मध्ये नाही. ठीक आहे, एंगुलफिंग वापरण्यात येईल, कारण एंगुलफिंगच एक अशी कॅन्डल आहे जी सांगते सेलरला कव्हर केलं किंवा बायरला कव्हर केलं आणि कोणी कोणाला कव्हर केलं हे एंगुलफिंग मध्ये समजतं. नॉर्मली कन्फर्मेशनसाठी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. आपण काय करतो, ब्रेकऑफ स्ट्रक्चर पाहतो, ब्रेकऑफ स्ट्रक्चरनुसार आपण एक होलसेल एरिया सापडवतो बाय सेलसाठी. पण त्या एरियामध्ये जेव्हा प्राइस येते आणि जेव्हा आपल्याला एंट्री प्लेस करायची असते, ठीक आहे, तेव्हा आपल्याला कन्फर्मेशनसाठी कॅन्डलस्टिक पॅटर्नच लागतं. जे कन्फर्मेशन भेटतं ते कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्येच आपल्याला भेटतं. ठीक आहे, मग आता पहा साधी सिंपल गोष्ट. सर्वात पहिल्यांदा बाय कन्फर्मेशनसाठी बेसिक बेसिक गोष्टी शिकून घेऊ. ठीक आहे, बेसिक बेसिक, एकदम तुमचं कन्फ्युजन पण करत नाही. दोन गोष्टी तुम्हाला इथे समजून घ्यायच्या आहे. दोन शब्द, एक आहे LSC, ज्याला म्हणलं तर लास्ट सेलिंग कॅन्डल. ठीक आहे, लास्ट सेलिंग कॅन्डल. त्यानंतर OEC, ज्याला म्हणलं तर अपोजिट एंगल्फिंग कॅन्डल. या दोन गोष्टी पाहिल्या. ठीक आहे, पहिले जे शॉर्ट फॉर्म आहे हे शॉर्ट फॉर्म लिहून घ्या. LSC लास्ट सेलिंग कॅन्डल, त्यानंतर OEC अपोजिट एंगल्फिंग कॅन्डल, यामध्ये LBC लास्ट बाइंग कॅन्डल, OEC अपोजिट एंगल्फिंग कॅन्डल. ठीक आहे, OEC ऑलरेडी लिहिलेलं आपण. तर पहा एंट्रीसाठी एक गोष्ट फिक्स आहे, जे कन्फर्मेशन देत तुम्हाला, त्याला म्हणलं तर OEC. जर एंट्री भेटत असेल तर ती एंट्री भेटते OEC वरती आपल्याला. ठीक आहे, OEC काय आहे? अपोजिट एंगल्फिंग कॅन्डल. ठीक आहे, जी लास्ट सेलिंग कॅन्डलला एंगल्फ करते किंवा लास्ट बाइंग कॅन्डलला एंगल्फ करते.
बाकीची एंट्री भेटते, ही एंट्री भेटते आपल्याला लास्ट सेलिंग कॅन्डलवरती किंवा लास्ट बाईंग कॅन्डलवरती. जसा एरिया तशी एंट्री भेटणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये व्हॅलिड LBC येतो, व्हॅलिड LSC येतो, ठीक आहे, इनव्हॅलिड येतो, कित्येक साऱ्या गोष्टी याच्यामध्ये. आपल्याला फक्त एंट्री कन्फर्मेशन शिकण्यासाठीच 2 ते 3 दिवस जातात. जे लोक फक्त सांगतात हॅमर झाला, हायब्रेक झाला, क्लोजिंग आहे, एंट्री घ्या, बिलकुल नाही घडत हे. जर हॅमरच्या हायब्रेकवरती जर एंट्री झाल्या असता, USD JPY इकडे लागल तेवढं हॅमर झालेलं आहे. कोणत्या हॅमरवरती एंट्री घेणार आहे? 1 मिनिटामध्ये हॅमर बनतोय, 5 मिनिटामध्ये हॅमर बनतोय, पाहिजे तेवढे हॅमर बनत आहे. PY वरती आल्यानंतरही हॅमर बनतात. कोणत्या याच्यावरती एंट्री घेणार आहे? दिसायला तर अर्धवट कॅन्डल तर हॅमरच असतात. इथं इन्व्हर्ट हॅमर आहे, इथं इन्व्हर्ट हॅमर आहे, इथं हॅमर आहे. इथून बाय करणार इथपर्यंत, इथं एंगल्फिंग झाली लगेच सेल करणार, इथून लगेच बाय करणार इथपर्यंत, इकडे एंगल्फिंग झाली लगेच सेल करणार. असं थोडी ना ट्रेडिंग होते. प्रत्येक टाइम फ्रेममध्ये कॅन्डल बनणार आहे. LSC लास्ट सेलिंग कॅन्डल, LBC लास्ट बाइंग कॅन्डल, OEC अपोजिट एंगल्फिंग कॅन्डल. आता जो OEC आहे हा बुलिश ऑर्डर ब्लॉकवरती काम करतो, बेरिश ऑर्डर ब्लॉकवरती काम करतो. LSC हे जर काम करल बाईंगसाठी करल, LBC काम करल सेलिंगसाठी. ठीक आहे. चला याला स्टेप बाय स्टेप लिहून घेऊया. शॉर्ट फॉर्म आणि त्याचा लॉंग फॉर्म हे पहिले लिहून घ्या, त्याच्यानंतर खाली घ्या. नंबर 1 LSC LSCचा वापर हा बाय मॉडेलसाठी केला जातो. LSCचा वापर हा बाय मॉडेलसाठी केला जातो. जेव्हा आपण PY वरती एंट्री घेतो, जेव्हा आपण PY वरती एंट्री घेतो तेव्हा आपण LSC म्हणजेच लास्ट सेलिंग कॅन्डलला ऑब्झर्व करतो. त्यानंतर त्याच्या खाली LBC. जेव्हा आपण एखादा सेलचा PY मार्क करतो, जेव्हा आपण एखादा सेलचा PY मार्क करतो त्यावरती एंट्री कन्फर्मेशनसाठी आपण लास्ट बाईंग कॅन्डलला ऑब्झर्व करतो. लास्ट बाईंग कॅन्डलला आपण ऑब्झर्व करतो. त्यानंतर OEC. OEC हे एक एंगल्फिंग कॅन्डल आहे. OEC ही एक एंगल्फिंग कॅन्डल आहे जी लास्ट सेलिंग कॅन्डलला एका बुलिश ऑर्डर ब्लॉक वरती कव्हर करते. OEC ही एक एंगल्फिंग कॅन्डल आहे जी लास्ट सेलिंग कॅन्डलला एका बुलिश ऑर्डर ब्लॉक वरती कव्हर करते आणि
लास्ट बाईंग कॅन्डलला बेरिश ऑर्डर ब्लॉकच्या नेअर कव्हर करते. एक लाईन सोडून खाली. ॲक्युरेट एंट्रीसाठी बाय मॉडेलमध्ये LSC-OEC हे फॉर्मेशन आयडेंटिफाय केलं जातं आणि सेल मॉडेलसाठी LBC-OEC आयडेंटिफाय केला जातो. ठीक आहे. बाय मॉडेलसाठी LSC-OEC, सेल मॉडेलसाठी LBC-OEC. ठीक आहे. ही सिंपल साधी गोष्ट. आता पहा, यात दोन प्रकार असतात. हे कसं आहे आपण ते पण बघू. सेकंड, व्हॅलिड इनव्हॅलिड या सगळ्या गोष्टी आपण बघू. मग स्टॉप लॉसची जी प्लेसमेंट आहे यांच्यावरती कशी करायची किंवा एंट्री कशी घ्यायची हे सुद्धा आपण बघणार. ठीक आहे. आपण LSC, LBC, OEC हे तिन्ही पाहणार. हे काम कसं करतं आपण हे पण पाहणार. यांचा अल्गोरिदम काय हे पण पाहणार. यानंतर हे व्हॅलिड कसे इनव्हॅलिड कसे हे पाहणार. लोक एंट्रीमध्ये कसे फसतात PY वरती हे पण समजून सांगणार. ठीक आहे. कारण व्हॅलिड LBC आणि LSC जर समजला तर मी क्लिअरली सांगतो एंट्री चुकत नाही. ठीक आहे. इनव्हॅलिड जर असला आणि त्याला जर एखादा व्हॅलिड समजून बसला तो 100% ट्रॅप होणार. म्हणजे सगळं काही यावरती आहे आणि हे फॉर्मेशन कुठेच नाही. ठीक आहे. ना यूट्यूबवरती जास्त लोक शिकवतात, कुठंच नाही. ज्याने CRT डीपमध्ये केलेलं आहे हे फक्त त्याला माहिती आहे की लोअर टाईम फ्रेममध्ये टाईम फ्रेमची जी अलाइनमेंट मी तुम्हाला दिलेली एकदम प्रॉपर अलाइनमेंट आहे ती. आणि त्या अलाइनमेंटमध्ये कोणत्या टाईम फ्रेममध्ये कन्फर्मेशन घ्यायचं, ट्रेडचा टाईप आणि त्या टाईपनुसार ते कन्फर्मेशन. हवरली इन्कम ट्रेड आहे, मंथली इन्कम ट्रेड आहे, विकली इन्कम ट्रेड आहे की डेली इन्कम ट्रेड आहे. जसा ट्रेड टाईप असेल त्यानुसार टाईम फ्रेम अलाइनमेंट येते आणि त्याच्यानुसार कन्फर्मेशन की येते आणि त्या कीमध्येच हे शोधलं जातं आणि त्याच्यावरतीच एंट्री घेतली जाते. आणि याच्यासोबत अजून एक कन्फर्मेशनसाठी व्हॉल्यूम आयडेंटिफाय केला जातो. सिंपल आपण व्हॉल्यूमचं इंडिकेटर लावू शकतो. ते पण तुम्हाला सांगाल की व्हॉल्यूम कशा पद्धतीने डिक्रीज आणि इन्क्रीज होतो एंट्रीसाठी. ठीक आहे. या बेसिक गोष्टी सर एकदा OEC ची डेफिनेशन परत सांगा ना. OEC ही एक एंगलिंग कॅन्डल आहे जी लास्ट सेंडिंग कॅन्डल सेलिंग कॅन्डलला एका बुलिश ओपीवरती कव्हर करते आणि लास्ट त्याचं पुढचं सांगा ना, थोडंसं लिहायचं राहील. ओके. OEC ही एक अँगल्फिंग कॅन्डल आहे जी लास्ट सेलिंग कॅन्डलला बुलिश ऑर्डर ब्लॉक वरती कव्हर करते. येस. आणि लास्ट बाईंग कॅन्डलला बेरिश ऑर्डर ब्लॉक वरती कव्हर करते. एक मिनिट. बाईंग कॅन्डलला बेरिश ओबीला कव्हर करते. हां. LBC लास्ट बाईंग कॅन्डलला बेरिश ऑर्डर ब्लॉक वरती कव्हर करते, म्हणजे बेरिश ऑर्डर ब्लॉकच्या नियर कव्हर करते. ओके. ठीक आहे. थँक्यू. बाकी जेवढं आत्ता झालं CRT बद्दल ते समजलं थोडंफार? काही डाऊट वगैरे तुम्हाला?
सर टाइम फ्रेम जेव्हा आपण चूज करतो त्यावेळेस म्हणजे मोस्टली हायर टाइम फ्रेम वरती जर आपण पाहतोय तर 4 आवर नंतर आपल्याला एंट्री करायला थोडासा उशीर होईल ना. नाही नाही, आपण 4 आवरमध्ये नाही पाहणार आपण. हे जे हे जे आत्ता लिहून दिलं हे एंट्री मॉडेल आहे फक्त. ओके. मग हे जशी ॲनालिसिस असेल त्यानुसार ठरणार. सपोज 4 आवरचा ऑर्डर ब्लॉक आहे, 4 आवरची टाइम फ्रेम की काय आहे? 1 आवर आणि 30 मिनिट्स 15 मिनिट्स. हां, सपोज 4 आवरचा पी वाय आहे, 4 आवरच्या पी वायवरती प्राईज आली. 4 आवरच्या पी वायवरती आपण 15 मिनिटामध्ये, आता सपोज 4 आवरचा एक पी वाय आहे तो आहे बुलिश ऑर्डर ब्लॉक. एक 4 आवरचं ब्रेकअप स्ट्रक्चर आणि 4 आवरचा हा झाला एक बुलिश ऑर्डर ब्लॉक. प्राईस जेव्हा इथे येते, इथे आल्यानंतर कधी इंड्युसमेंट होईल आणि कधी एंट्री होईल आणि प्राईस मुवमेंट करेल का नाही हे आपल्याला या दोन गोष्टीने समजतं. पी वाय बुलिश आहे, बायचा ऑर्डर ब्लॉक आहे. बाय म्हटल्यानंतर जे आता तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिलं, लास्ट सेलिंग कॅन्डल आपण पाहतो जी पी वायमध्ये एंटर होते. ठीक आहे, सपोज लास्ट सेलिंग कॅन्डल या पद्धतीने पी वायमध्ये एंटर झाली. हे सगळं तुम्हाला उद्या डायग्राम सोबत काढून देईल, 2-3 चार्टवरती दाखवेल सगळं. लास्ट सेलिंग कॅन्डल पी वायमध्ये एंटर झाली, ड्रॉप करत मार्केट आलं, लास्ट सेलिंग कॅन्डल एंटर झाली. आता ह्या पी वायवरून जर मुवमेंट होणार आहे तर या लास्ट सेलिंग कॅन्डलला ओ ए सी काय करते, कव्हर करते. म्हणजे बाईंग कॅन्डल काय करते, पूर्ण कव्हर करते या पद्धतीने. आता जे कव्हर करण्याची जे काही टाईप आहे ते फक्त या पद्धतीने, एक टाईप नाही की प्राईजने एका याच्यामध्ये कव्हर केलं, बिलकुल नाही. प्राईज कधी कधी सेलिंग कॅन्डल मोठी बनवते, बायच्या कॅन्डल छोट्या बनवते. कधी कधी सेलिंग कॅन्डल अशी बनते की जिच्यामध्ये डायरेक्टली अप्पर आणि लोअर विक खूप छोटा असतो. मग याचे जे टाईप आहे एंट्रीचे 5 टाईप आहे पूर्ण. जे इथं एंट्री मॉडेल जे बनवतात, जे एंट्री कन्फर्मेशन देतात, हे 5 टाईप आहे. म्हणजे आपण म्हणलो एल एस सी लास्ट सेलिंग कॅन्डल ओ ए सी त्याला कव्हर करतं. मग ज्या टाईम फ्रेममध्ये कव्हर होईल त्याच्या 50% म्हणजे आपण अजून कमी टाईम फ्रेममध्ये जाऊन त्याच्यामध्ये शोधतो इम्बॅलन्स. जी पुढची कॅन्डल त्याला करते रिट्रेस, ज्याला म्हणतो आपण आर टी सी की रिट्रेस, आणि त्या रिट्रेसमेंटला आपली पडते एंट्री. हे उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहू की लास्ट सेलिंग कॅन्डलला ओ ए सी 5 टाईपमध्ये कशी कव्हर करते. सेम लास्ट बाईंग कॅन्डलला सेलच्या ऑर्डर ब्लॉकवरती 5 टाईपमध्ये प्राईस कशी कव्हर करते. मग त्या 5 टाईपमधला एक कोणताही टाईप आपल्याला त्या उभीवरती पाहायलाच भेटतो. सेकंड, कोणताही 5मधला एक टाईप तयार हो, व्हॅलिड तयार आहे का तो की इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिडचे पण काही टाईप असतात की प्राईस बॉडी अप सोडते, विक याच्यामध्ये सोडते, जे 100% इनव्हॅलिड ठरतात की प्राईस त्यावरती मुवमेंट करतच नाही, प्राईस त्याच्या आतमध्ये येते लिक्विडिटी घेण्यासाठी. हे सगळे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला मॉडेल काय आहे एंट्रीचे ते समजून सांगेल. म्हणजे ऑर्डर ब्लॉक झाला, एफ जी झाला, स्ट्रक्चर झालं, सगळं झालं, तुम्ही त्याच्यावरती एंट्री घेऊ शकतात. तुम्ही स्वतः एंट्री प्लेस करू शकतात याच्या बेसवरती. ठीक आहे, उद्याचं डायरेक्टली सेशन स्टार्ट झालं की डायरेक्टली हे स्टार्ट करू आपण, कारण आता स्टार्ट केलं तर संपणार नाही. मेसेज मला बोलून घेतलं आनंद आहे. मग अल्गोरिदम ग्रुपमध्ये आहे का कोणी याच्यामधलं जॉईन? कसं व्हायचं सर जॉईन? नाही नाहीये सर. ऑलरेडी कोणीतरी जॉईन केलेलं असेल ना. आहे 1-2 जण आहे मला माहिती आहे. हो आहे सर. आता गोल्डमध्ये जो ट्रेड होता त्या गोल्डच्या ट्रेडची प्राइस काय होती? 43 33 नाही 33-45 होती डॉट. 33-45 टॅप 48 ते 45. 33-45 ते प्राइस डायरेक्टली 33-36 पर्यंत.
सर नंतर एकदा लॉट साईज कशी वगैरे कशी घ्यायची, कसं करायचं ते नंतर एकदा सांगाल ना? हो हो. आता तुम्हाला आज मी अकाउंट ओपनिंग लिंक वगैरे टाकून देतो, अकाउंट वगैरे ओपन करून घ्या. तुम्ही काय तुम्हाला $50 $100 ॲड करायचं तो ॲड करा. तुम्हाला एक न्यूयॉर्क नाही तर लंडन सेशनमध्ये झूमवरती प्रॉपर सेशन वाईज जे तुम्ही शिकले त्याच्यासोबत एक ट्रेड कसा करायचा ते पण कमी लॉट साईजने आणि त्याला 100 बिपसाठी कसं होल्ड करायचं हे शिकवल. यस सर.